नमस्कार श्रोते हो, कसे आहात? मस्त मजेत ना? खूप दिवसांनी भेटतोय आपण. मध्यंतरीचा कालखंड हा गौरी गणपतीच्या धामधुमीत गेला, त्यामुळे मला काही एपिसोड काही करणे शक्य झाले नाही. माझ्याकडे लेख भरपूर आलेले होते, कविता भरपूर आल्या होत्या, पण मलाच वेळ न मिळाल्यामुळे मी कुठलाही एपिसोड बनवू शकले नाही. आणि आता परवाच्या दिवशीपासून परत नवरात्राची धामधूम ही आलीच. 11 दिवस परत त्याच्यामध्ये माझी पण थोडीशी धावपळही होणार आहे. म्हणून मी आजच्या एपिसोडमध्ये कुठल्याही लेखाचे किंवा कवितेचे वाचन नाही करणार आहे, पण मी आज तुमच्याबरोबर खास एका वेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. आजचा हा एपिसोड एका खरंच खास कारणासाठी आहे. म्हणजे ते कारण आहे 2 तारखेला मी स्वतः चारधाम यात्रेसाठी निघत आहे. चारधाम यात्रा म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या यात्रेसाठी मी स्वतः निघत आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्यावेळेला मी शब्दांचे क्षितिज हे चॅनल सुरू केलं त्यावेळेला पहिला एपिसोड मी जो केला होता त्यामध्ये मी आपल्याबरोबर संवाद साधताना आपल्यासमोर काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की माझ्या शब्दांचे क्षितिज या चॅनलमध्ये काय असणार आहे, ज्यामध्ये काही लेख असतील, कविता असतील, कोणाचे आत्मकथन असेल, कुठले व्यक्तिचित्रण असेल, प्रवासवर्णन असेल, अशा एक ना अनेक गोष्टी असतील. त्यामध्ये मी आपल्याबरोबर ही पण एक गोष्ट सांगितलेली होती की अवघड जागेची यात्रा किंवा प्रवास या संदर्भामध्ये मी काही एपिसोड बनवणार आहे. याच्या मागचे कारण हे आहे की अशा ठिकाणी जायचे असेल किंवा जायचा विचार जरी आपण करत असलो तरी आपल्या मनामध्ये एक थोडीशी धाकधूक किंवा भीतीही असते. त्याच्यामागचे कारण हे असते की तिथे जाऊन आलेले लोक आपल्याला व्यवस्थित माहिती देत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की खूपशा गोष्टी आपल्याला घाबरवून टाकल्या जातात. अगो नको बाई, तिथे जाऊ नकोस, तिथे ना सध्या असं होतं किंवा तिथे अमुक होते किंवा तिथे लँडस्लायडिंग होते किंवा तिथे आता भरमसाठ पाऊस आहे, मग काय हेलिकॉप्टर क्रॅशच होतं आहे. अशा खूप गोष्टी होतात, मी नाही म्हणत नाही, आत्ताही झालेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेला आम्ही हा प्लॅन केला, आम्ही हा साधारण मेमध्ये प्लॅन केलेला आहे की आम्ही सप्टेंबरमध्ये चारधाम यात्रेला जाणार आहेत आणि आपल्याला तर माहितीच आहे 1-1.5 महिन्यापूर्वी तिथे बऱ्याच अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे उत्तराखंड टुरिझमनी काही काळासाठी ही चारधामची यात्रा थांबवलेली होती. हे पण अगदी बरोबर आहे, चूक आहे असं मी म्हणत नाही. पण बऱ्याच वेळेला काय होतं की जरा जास्तच एक्झॅगरेशन ज्याला आपण म्हणतो किंवा अवास्तव सांगून जाणाऱ्याच्या मनामध्ये खूप भीती घातली जाते. त्यामुळे बरेच लोकांचं असं होतं की आता आम्ही ज्या टुरिझम कंपनीतर्फे जातोय तिथल्या देखील बऱ्याच लोकांनी ऐन वेळेला पाय मागे घेतलेले आहेत, कारण हीच चुकीची माहिती. आणि माझा यापुढील एपिसोड करण्याचा उद्देश हाच असेल की चुकीची माहिती खरंच देऊ नका. उत्साहाने जे लोक जात असतात किंवा श्रद्धेने जे लोक जात असतात त्या श्रद्धेला किंवा उत्साहाला खीळ घालू नका. तुम्हाला जितकी माहिती देता येईल चांगली ती माहिती द्या. शेवटी दुर्घटना किंवा जे काही असेल हे विधिलिखित असतं, हे आपल्या हातामध्ये नाही आहे. अगदी खूप तिथे त्रास होत असेल, सगळं असेल तरी अगदी व्यवस्थित प्रवास करून येणारे पण लोक असतात आणि अगदी छान वातावरण आहे म्हणून गेलेले लोक अडकून तिथे पडतात, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण असा अंदाज कधीच बांधू शकत नाही की अरे आता हे छान आहे आणि आपण जाऊयात किंवा आता नको इथे आता खूप दुर्घटना घडतात, आता आपण जायचं नाही. ह्या अशा गोष्टींच्या बाऊ करण्यामुळे बऱ्याच वेळेला प्रवाशांच्या मनामध्ये जी भीती किंवा जे दडपण असतं ते घेऊन बऱ्याच वेळेला प्रवास लोक करतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो. आणि माझा यापुढील एपिसोडमध्ये हाच एक निखळ उद्देश असेल की कुठलाही त्रास जिथे असेल तिथे मी स्पष्टपणे सांगणार आहे की या ठिकाणी ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल किंवा इथे या पद्धतीने तुम्हाला स्वतःला जपावं लागेल. इथे अवघड प्रवास आहे किंवा तिथे तो सोपा आहे. हे सगळे मी पुढील या
यापुढील एपिसोडमध्ये जसं जसं मी प्रवास करत जाईन तसे तसे मी ते एपिसोड बनवत जाईन. हां, एवढं मात्र आहे की मला तिथे वेळ मिळाला पाहिजे, कारण थोडं वेळेचं बंधन या चारधाम यात्रेमध्ये असतं. त्यामुळे जर जमलं मला तर मी तिथेच ते एपिसोड बनवायचा प्रयत्न करणार आहे. नाही तर मी तीर्थयात्रेवरून, हो मी तीर्थयात्राच म्हणते याला, कारण ही बऱ्याच प्रमाणामध्ये तीर्थयात्राच असते. त्यामुळे तीर्थयात्रेवरून आल्यानंतर मात्र मी हे परत छान एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्य होईल तेवढी व्यवस्थित माहिती मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या क्षणापर्यंत मला देखील बऱ्याच लोकांनी मिसगाईड केलेलं आहे की तू जाऊ नकोस, तिथे आता लँडस्लायडिंग झालेलं आहे, तुला तर माहिती आहे तिथे ढगफुटी झालेली आहे, ते असं होऊ शकतं, तिथे तसं होऊ शकतं. या क्षणापर्यंत म्हणजे माझा आता 10 दिवसावर प्रवास आलेला आहे, तरीही अजून लोकांचं मला तसं मानसिकरित्या दडपण आणणं सुरू आहे. पण मी खंबीरपणाने त्या लोकांना हेच सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला त्यावेळेला मी देवावर निर्णय सोडलेला आहे. त्यांनी मला बोलवलेलं आहे, तोच माझा पाठीराखा आहे. तो माझी यात्रा कशी करायची हे तो ठरवेल, मी ठरवणार नाही. मी फक्त बॅगा घेणार आणि त्याच्या भरोश्यावर प्रवासाला निघणार आहे. म्हणून हा आजचा एपिसोड मी खास फक्त आपल्याशी याच गप्पा मारण्यासाठी केलेला आहे की यापुढील सगळे जे एपिसोड आहेत ते माझे चारधाम यात्रेच्या संदर्भातच असणार आहेत. भेटूयात लवकरच. मला जमलं तर मी चारधामच्या ठिकाणी जिथे जिथे जमेल तिथल्या खूप आवश्यक आणि सुरेख अशा भागांचे चित्रीकरण करून आपल्यासमोर येणार आहे. भेटूयात लवकर. आपल्या सदिच्छांची मला गरज आहे. आपल्या सदिच्छांसहित आणि देवाच्या आशीर्वादासहित मी लवकरच चारधाम यात्रेला निघत आहे. आल्यानंतर निवांत भेटूयात नवीन चारधामच्या एपिसोड सहित. तोपर्यंत नमस्कार.